पाथर्डीमध्ये पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार तथा भाजपचे नेते राजीव राजळे यांनी मतदारांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे। नुकतीच प्रभाग 7 मधील भाजपचे उमेदवार दीपाली रामनाथ बंग आणि मंदा मिनीनाथ भंडारी तसेच अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांच्या प्रचारार्थ राजीव राजळे यांनी प्रभागातील मतदारांपर्यंत जाऊन बैठका, व्यक्तिगत चर्चा असलेल्या समस्यांवर चर्चा करून मतदारांशी संवाद साधलाय। पालिकेच्या माध्यमांमधून सिमेंट काँक्रीट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, बंदिस्त गटारी यांची काही प्रमाणात विकास कामे झाली आहेत, परंतु काही भागामध्ये कामे झाली नाहीयेत। येणाऱ्या काळामध्ये ती कामे मार्गी लावू, त्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व भाजपाने चांगले उमेदवार दिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये पालिकेच्या माध्यमांमधून अधिक कामांसाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन माजी आमदार राजळे यांनी मतदारांना केले। प्रभाग 7 मध्ये अनेक समस्या आहेत, अस्वच्छता पसरली आहे, विकासाची कामेही अर्धवट राहिली आहेत। येथील विरोधी स्थानिक नगरसेवकांच्या राजकारणामुळे कामे झाली नाहीयेत। भाजपची सत्ता ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे। भरीव प्रमाणात निधी आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करावे असेही आवाहन माजी आमदार राजीव राजळे यांनी केले। ठिकठिकाणी माजी आमदार राजीव राजळे यांचे स्वागत होत आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी सभापती काकासाहेब शिंदे, बंडू पठाडे, आरपीआयचे रवींद्र आरोळे, माजी नगरसेवक रामनाथ बंग, मिनीनाथ भंडारी, रमण लाहोटी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गावामधल्या काही प्रभागामध्ये आणि काही विभागामध्ये काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक, बंदिस्त गटारीचे काम राहिलेले आहेत आणि काही विभागामध्ये ते पूर्णपणे झालेले आहेत। मी आपल्याला असं आश्वासित करू इच्छितो की ह्या निवडणुकीमध्ये एक चांगले उमेदवार, विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे, एक सालस माणूस, होतकरू माणूस, कामसू माणूस अशा पद्धतीचा उमेदवार दिलेला आहे आणि अनेक वार्डामध्ये, विशेषतः गावातले जे वार्ड आहेत त्यामध्ये रामनाथ बंग आहेत, आमचे मीनानाथ भंडारी आहेत, त्यानंतर नंदू शेळके आहेत, त्यानंतर अनिल बोरुडे आहेत, उमेश तुपे आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी गटाने आहेत। असे चांगले उमेदवार जेणेकरून जे राहिलेले काम आहेत, बंदिस्त गटारीचं काम राहिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे। वेगवेगळ्या गटारी एका ठिकाणी येऊन मिळतात, त्या मिळालेल्या गटारीला पुन्हा पुढे चाल द्यायची आहे, ते काम करायचं आहे। जिथं काँक्रिटीकरण झालेलं आहे तिथं पेव्हिंग ब्लॉकचं काम करायचं आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला सतत सतर्क राहावं लागणार आहे। इथून पुढच्या काळामध्ये ह्या पाथर्डीला सतत स्वच्छ ठेवायचं काम ही नवीन टीम चांगल्या पद्धतीने करेल असं मला वाटतं। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।